लिंबू हे एक तीक्ष्ण औषध सुद्धा आहे। रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिण्याचे फायदे अनेक लोक सांगतात, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आयुर्वेद सकाळी रिकामी पोटी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला कुठेच देत नाही। एकतर सकाळी रिकाम्या पोटी खूप पाणी सुद्धा पिऊ नये, त्यामुळे अग्निमंद होतो, आणि सगळ्यात आधी आंबट कुठलाही पदार्थ घेऊ नये असं आयुर्वेद म्हणतो, यामुळे पित्त वाढतं। जर तुम्हाला हे सगळे आपण पाहिलेले फायदे हवे असतील आणि त्यासाठी लिंबू वापरायचा असेल तर तुम्ही दुपारी किंवा 2 जेवणांच्या मध्ये लिंबू पाणी घेऊ शकता किंवा जेवणात घेऊ शकता। विशेषतः जड जेवणानंतर लिंबू पाणी घेतलं तर जेवण पचायला मदत होते, म्हणून हॉटेलमध्ये जेवलं, मैद्याची रोटी किंवा पनीर खाल्ला तर त्यानंतर आपण लिंबू पाणी घेतो, त्यामुळे पचन सुलभ होतं। उन्हाळ्यात सुद्धा फक्त लिंबू पाणी घेण्यापेक्षा सरबत जास्त बेटर, कारण लिंबू आम्ल आहे, तीक्ष्ण आहे, याचा अतिरेक झाला तर यामुळे हाडांचं म्हणजे अस्थिधातूचं नुकसान होऊ शकतं, केस खूप गळू शकतात। म्हणून लिंबूचा वापर आपल्या प्रकृतीचा विचार करून करायचा। जेवणाबरोबर किंवा सरबतात तुम्ही लिंबू घ्या। खूप वर्ष खूप जास्त प्रमाणात लिंबूचा अतिरेक केला तर केस, डोळे यांच्यावर सुद्धा परिणाम होतो बरं का, कारण याचा जो आम्ल गुण आहे तो क्षरण करतो, म्हणजे झीज करतो। जसं जास्त ऍसिडमुळे नुकसान होतं तसंच काम खूप जास्त प्रमाणात लिंबू घेतला तर होऊ शकतं। खूप जास्त लिंबूमुळे दातांचं इनॅमल असतं ना, त्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं। म्हणून लिंबू पाणी पिलं तर साध्या पाण्याने त्याच्यानंतर गुळण्या करणं खूप महत्वाचं आहे। अनेक लोक आहेत बघा, किडनी स्टोन साठी भरपूर लिंबूचा रस पिण्याचा सल्ला देतात औषध म्हणून। यामागचं त्यांचं लॉजिक असं असतं की आंबट आणि तीक्ष्ण गुण आहे, त्यामुळे किडनी स्टोन विरघळून जाईल। पण याबरोबर शरीरातलं कॅल्शियम नष्ट होतं, ऍसिडिटी वाढते, हे सुद्धा महत्वाचं आहे। म्हणून जेव्हा सोशल मीडियावर कोणी काही करायला सांगतं तेव्हा त्याचा अतिरेक करू नका। शिवाय आधीच खूप तिखट मसालेदार आहार असेल तुमचा तर त्यावेळी उष्णता वाढलेली असते, आणखी लिंबू घेणं म्हणजे आणखी ऍसिडिटी वाढवणे। आयुर्वेदानुसार सगळे आंबट अन्नपदार्थ उष्ण वीर्याचे असतात, आवळा, द्राक्ष आणि डाळिंब हे 3 पदार्थ सोडून। म्हणून आयुर्वेदानुसार आवळा हे सर्वात श्रेष्ठ आंबट फळ आहे। तुम्हाला हवंच असेल, सकाळी रिकाम्या पोटी काही घ्यायचं असेल तर आवळ्याचा रस किंवा आवळ्याची पावडर घेऊ शकता तुम्ही पाण्याबरोबर। लिंबू पाण्यापेक्षा हे बेटर ऑप्शन आहे, कारण आवळा आम्ल आहे पण रसायन आहे, उष्ण नाही, तीक्ष्ण नाही, थंड गुणधर्माचा आहे। म्हणून शरीराला नुकसान न पोहोचवता आवळ्याचे खूप सारे फायदे, व्हिटॅमिन सी चे सगळे फायदे मिळतात। आता रोज सकाळी डिटॉक्स म्हणून जे वर्षानुवर्ष नियमित लिंबू पाणी पितात त्यांनी एक लक्षात घ्या की आपली प्रकृती, पचनशक्ती, ऋतू हे वेगवेगळे असतात। म्हणून एक गोष्ट एकासाठी चांगली असू शकते ती दुसऱ्यासाठी तेवढीच चांगली असेल असे नाही। म्हणून सोशल मीडियावरचे असे ट्रेंड फॉलो करताना खूप विचार करा।